लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणीच्या वलांडी येथे 6 वर्षीय मुलीवर युवकाचा लैंगिक अत्याचार। शुक्रवार आठवडी बाजार असतानाही वलांडी कडकडीत पाळण्यात आला बंद। लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे 6 वर्षीय मुलीवर मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध म्हणून वलांडीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त बंद करत 2 तास निलंगा उदगीर मुख्य चौकातील रास्ता रोको करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। देवणी तालुक्यातील वलांडी येथील अल्ताफ मेहबूब कुरेशी या नराधमाने 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने वलांडी पंचक्रोशीतील नागरिकांनी आज वलांडी बंदची हाक देत 2 तास निलंगा उदगीर मुख्य चौकातील रास्ता रोको करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, वलांडी सेजेचे तलाठी अब्रार शेख यांना निवेदन देण्यात आलं। या नराधमाविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 2824 कलम 376 AB 376 2 N 377 506 भादवी सह कलम 31 WI 32 फी अ ज प्रका सह कलम 46 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कटेकर हे करत आहेत। ही घटना 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान घडली असताना 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन वलांडी येथील शुक्रवारचा आठवडी बाजार असूनही वलांडी कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वलांडी बंद होती। आज त्या काळातले लोक जिवंत आहेत। रामभोतळ सरपंच होते। बार ह्या घटना वलांडीमध्ये घडू नयेत। वलांडी मागेच्या आंदोलनामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या आपल्या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी आहे। तर वलांडीच्या अशा ह्या तालुक्यातल्या अनेक घटनांचे जर या उद्विग्नता या वलांडीच्या केंद्रातून निघत असेल तर ही अशी वृत्ती ठेसून काढली पाहिजे, अशी वृत्ती संपवली पाहिजे। हा समाज येणारा ह्या समाजातल्या आया बहिणी यांच्या मुली या गावात या पंचक्रोशीत या सुरक्षित राहतील अशी प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे। कुण्या जाती धर्माविरुद्ध मला बोलायचं नाही, कुण्या जाती धर्माविरुद्ध चिठ्ठी व्हायची नाही। गुट्टे साहेब एक विषय सांगू इच्छितो। गेल्या 4 ते 6 महिन्यापूर्वी वलांडीमध्ये अशी घटना घडली। सुदैवाने वलांडीची जनता शांत होती म्हणून ती घटना झापून राहिली, पण पोलीस प्रशासनाकडे ती नोंद आहे। तुमचं दप्तर काढून बघा, तुमच्या दप्तरात ती नोंद सापडेल। लव जिहादचा प्रकार वलांडीमध्ये घडलेला होता। आहे का नाही? प्रत्येकाला माहिती आहे का नाही? किती दिवस गप्प बसायचं आपण? काय गप्प बसायचं? किती दिवस गप्प बसणार तुम्ही? आपल्या घरात हे प्रकार येऊन पेटलेला आहे। कालची घटना झाली। काल 2 आमच्या वलांडीतल्या 2 युवकावर विनाकारण त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले। ती घटना आपण समोर बघितली साहेब। कारण नसताना जागतिक पातळीवरचा राष्ट्रीय कार्यक्रम होता राम मंदिर प्रतिष्ठानचा, त्या प्रकरणामध्ये विनाकारण 2 युवकांना गोवण्यात आलं। का अशा घटना घडत आहेत? आम्हाला घडवणारे कोण आहेत हा विषय करायचा नाही, पण ही वृत्ती संपली पाहिजे। भाजीच्या देठाकडे सुद्धा तुम्ही वाकड्या नजरेने बघू नका म्हणणाऱ्या शिवरायाची भूमी आहे। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाषचंद्र बोस आम्ही आमची पायी काय आम्ही साहेब। सर्व धर्म समभाव ही संस्कृती या देशाची आहे। ह्या सर्व धर्म समभावालाच घेऊन चालणारी वलांडीची नगरी आहे। अनेक भूकंप वलांडीत घडले, अनेक घटना वलांडीमध्ये घडल्या, तरी सुद्धा वेळप्रसंगी सर्वांसोबत राहणारी आमची जनता आहे। पण एखाद्या निष्पाप मुलीवर, ज्या मुलीला आज वडील नाहीत, आई आहे, ती आई मोलमजुरी करून जीवन जगते। 5 ते 6 बहिणीच्या लहान चिमुकल्या वडील नाहीत, त्या मुलीसोबत जर ही घटना घडत असेल तर हे लाजिरवाणा प्रसंग नाही साहेब। माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। कायदा काही म्हणत असेल पण त्या कायद्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम तुमचं आहे। FIR फाटत असताना अगदी आपण सुद्धा ती चीड आपल्या मनी बाळगावी अशी मी तुम्हाला ह्या सर्व समुदायाच्या वतीनं जाहीर विनंती करतो साहेब। चिमुकलं वय आहे, त्या मुलीला कळत सुद्धा नाही आज काय असतो हा प्रकार। तर त्या मुलीसोबत जर असा प्रकार घडत असेल तर आम्हाला पेटून उठून नाही तर कायद्याचं रक्षण करत असताना कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने आम्हाला लढाई करावी लागेल। नुसतं रस्त्यावर उतरून जमणार नाही। तर आजच्या घटनेबद्दलचा निषेध करत असताना, आपले निवेदन देत असताना अतिशय दिशा ठेवून त्याला सूक्ष्म पद्धतीनं त्या मुलीचा जबाब हा इन कॅमेरा झाला पाहिजे। माझी पहिली मागणी आहे रामभाऊ, त्या मुलीचा जबाब इन कॅमेरा झाला पाहिजे। मुलगी लहान आहे, तिची आई भांबवून गेलेली आहे।
ज्या त्याचे जे कोणी जवळचे नातलग असतील त्यांचा जबाब घेतला पाहिजे. पोलीस प्रशासनाकडून ज्यावेळेस ही घटनेची सुरुवात केली जाते, फर्स्ट इन्फॉर्मेशन दाखल केली जाते, त्यावेळेस तिचा पाया रचला जातो. पुन्हा आपण काही जरी केलो काहीही होणार नाही. कारण काय तेलगीचं प्रकरण देशाला माहिती आहे. तेलगीचा घोटाळा झाला तर असे प्रकार पुन्हा पुन्हा देशामध्ये होणार नाहीत. आम्हाला एका माणसावर बोलायचं नाही, आम्हाला तर अशा प्रवृत्तीवर बोलायचं आहे. अशा प्रवृत्ती या देशातून ठेचून काढल्या पाहिजेत. तर हा देश, हा समाज, हे गाव, ही पंचक्रोशी आणि तुम्ही आम्ही सर्वजण पोलीस आहेत. त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे मिलिटरीमॅन आहेत, आमचे सैनिक आहेत. त्या प्रत्येकाला आया बहिणी आहेत, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला परिवार आहे. त्या प्रत्येकापर्यंत त्या घटना येण्यापूर्वी जर आपण ही प्रवृत्ती ठेचली तर ह्या जगात शांतता राहील. तुम्ही शांततेचे रक्षक आहात ही आपणास विनंती करतो. मित्रांनो, आपण सर्व जमलो त्या ठिकाणी शांततेनं, कुठल्याही पद्धतीची चालपोळ, कुठल्याही पद्धतीचा आपल्याला दंगा मस्ती कुणासोबत आपल्याला सुडबुद्धीनं आकाशबुद्धीनं काही करायचं नाही. पण ही सगळी घटना शांततामय पद्धतीनं, कायदेशीर पद्धतीनं आपल्याला रेटायची आहे. रेटत नसेल तर त्या ठिकाणी आपली ताकद दाखवू. खाली बसा, सर्वांनी खाली बसा. आपल्या सर्वांना मागणी होती जोपर्यंत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. पण अडचण अशी सध्या तपासासाठी DYSP साहेब देवणी शहरात आहेत. PI साहेब आपल्या या आरक्षण, आपल्या या आंदोलनाला काही गालबोट लागू नये या व्यवस्थेसाठी आहेत. पोलीस प्रशासनानं खरं तर जे गुन्हे नोंद केलेले, खरं तर मी काही कुठला कायदेतज्ञ नाही, पण आपल्याला गुगल नावाचं सगळ्यात मोठं बिना पैशाचं कायद्याचं मार्गदर्शन गुगल करतं. मी ज्या कलम इथं वाचून दाखवणार आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्या गुन्हेगारावर पोलीस प्रशासनानं नोंद केलेल्या आहेत. त्या पद्धतीची FR कॉपी आता माझ्या हातात आलेली आहे. भारतीय कलम कायदा 28/4 कलमनुसार 376 AB, 376(2), 377, 505 व त्याचबरोबर कलम 3(1). त्यानंतर आता आमच्या वलांडीच्या काही मंडळींनी खरं तर या गुन्हेगाराला सगळ्यात मोठी शिक्षेची तरतूद ज्या कायद्यात आहे तो कायदा आहे पोक्सा. त्या पोक्सा कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याचा मूळ उद्देश आहे एखाद्या धर्मातल्या माणसाने दुसऱ्या धर्मातल्या माणसाच्या मुलीवर अत्याचार केलेला असेल, स्त्रीवर अत्याचार केलेला असेल तर तो अजामीन पात्र गुन्हा आहे. त्याही पद्धतीचा गुन्हा पोलीस प्रशासनानं त्या संबंधित गुन्हेगारावर दाखल केलेला आहे. यासाठी पोलीस प्रशासन त्यांचं काम करते. मी वलांडी आउटपोस्टच्या इतर पोलीस कर्मचाऱ्याला विनंती या निमित्तानं करणार आहे. खरं तर काही आजची घटना ही सगळ्यात भयंकर आहे. 2 दिवसाच्या पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची दादागिरी होऊन बालाजीवाडी येथील काही युवकाला मारहाण करण्यात आलेली होती. माझी या निमित्तानं विनंती असणार आहे पोलीस प्रशासनानं वलांडी सारख्या या शहरामध्ये थोडीशी कडक भूमिका केली आणि ही कडक भूमिका घेत असताना कुणाचीही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.